लातूर शहरातील अनधिकृत रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निदर्शन आंदोलन। लातूर शहरात गेल्या 5 ते 6 वर्षापासून रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल पालकाची व शासनाची फसवणूक करून चालू असून या शाळेला इयत्ता 6वी ते 10वी वर्गात शासनाची कोणतीही परवानगी नाही। सदरील शाळेत शिक्षण विभागाने तात्काळ बंद करा असे आदेशही दिले आहेत, तरी देखील शिक्षण विभागाच्या आदेशाला न जुमानता शाळा सुरू करून मनमानी कारभार शाळा प्रशासन करत आहे। इयत्ता 9वी व 10वीचे विद्यार्थी शिक्षण रेनिसन्स शाळेत घेतात व त्यांची टीसी साबरमती ग्लोबल स्कूल बुधोडा येथे आहे। या शाळेत हजारो विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फीस घेऊन पालकांची शाळा प्रशासन फसवणूक करत आहे। शिक्षण विभागाला व शाळा प्रशासनाला जाग येण्यासाठी आज मनसेच्या वतीने रेनिसन्स सीबीएसई स्कूल या शाळेसमोर निदर्शन करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे। लातूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रेनिसन इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल या शाळेसमोर आम्ही निदर्शने आंदोलने केली। याचं कारण म्हणजे 2019 पासून ही शाळा चालू आहे। यांना फक्त मान्यता 4थी पर्यंतच आहे, तर 10वी पर्यंतचे वर्ग यांनी शासनाची परमिशन न घेता चालू केलेले आहेत। तर ह्या शाळेमध्ये हजारो विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडून यांनी 50-50 हजार रुपये फीस घेऊन विद्यार्थ्याला शिक्षण देतात। फीस घेण्याबद्दल आमचं मत नाही, पण तुम्हाला शासनानं परमिशनच दिली नाही तर तुम्ही शाळा चालू शकत नाही शासन नियमानुसार। त्याचबरोबर 9वी आणि 10वीचे विद्यार्थी बसतात तिथे आणि त्यांचं 10वीचं बोर्ड आहे, त्यांचं आयुष्याचं टर्निंग पॉईंट आहे, तर त्यांची टीसी यांनी साबरमती स्कूल द ग्लोबल स्कूल बुधडा येथे टाकलेली आहे। विद्यार्थी इथं शिकतात, तिथली शाळा त्यांची प्रेझेंटी टाकते, म्हणजे सगळं गोलमाल आहे। तर शिक्षण विभाग पूर्ण जबाबदार आहे। आम्ही आज निदर्शने केलेले आहेत। तात्काळ जर शिक्षण विभागाने या शाळेला सील करून बंद केलं नाही तर यामुळे पालकाची फसवणूक, विद्यार्थ्याची फसवणूक तसेच शासनाची फसवणूक करत आहेत। तर तात्काळ 7 दिवसाचा यांना वेळ देत आहोत। जर यांनी 7 दिवसात शाळेला सील लावलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या स्टाईलनुसार आंदोलन करेल। यावेळी जिल्हाध्यक्ष नरसिंह भिकाणेसह मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.